मित्रांनो, 1 मार्च 1931 रोजी परळ, मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा संपन्न झाली. 1 मार्च 1939 रोजी फेडरेशन वर्सेस फ्रीडम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ प्रकाशित झाला. 2 मार्च 1930 रोजी नाशिकमध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या विषयासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सकाळी व दुपारी अशा एकूण 2 सभा संपन्न झाल्या. 2 मार्च 1936 रोजी नागपूर येथे भागीरथीबाई थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्हा दलित महिला परिषद संपन्न झाली आणि याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा ही कादंबरी भेट दिली. 2 मार्च 1947 रोजी फिरोजाबादमध्ये उत्तर प्रदेश शेड्यूल कास्ट फेडरेशनचे वार्षिक अधिवेशन संपन्न झाले. 3 मार्च 1930 रोजी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत बाबासाहेबांनी शांततेच्या मार्गाने काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करावा आणि यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा आपल्या भाषणातून उपदेश केला आणि याच दिवशी सुमारे 15,000 कार्यकर्त्यांसह बाबासाहेबांनी सत्याग्रहाला प्रत्यक्ष सुरुवात केली. 3 मार्च 1934 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेब गायकवाड यांना पत्र पाठवले. त्या पत्रात त्यांनी लिहिले की काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी. म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा. म्हणून हा मंदिर प्रवेश सत्याग्रह बंद करण्यात आला आणि तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही. 3 मार्च 1946 रोजी निवडणुकीच्या निमित्ताने नरे पार्क, मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. 3 मार्च 1926 रोजी सुपीनाथ अंबुजी शेगावकर उर्फ दीनबंधू गुरुजी यांचा जन्म झाला. 4 मार्च 1960 रोजी लोकसभेत प्रकाशवीर शास्त्री यांनी आणलेल्या धर्मांतर बंदी विधेयकास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी विरोध करून मनुस्मृती ग्रंथ फाडला. 4 मार्च 1933 रोजी बॉम्बे सँडहर्स्ट जवळ GIP रेल्वे क्वार्टर्सच्या जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दलित वर्गाची बैठक संपन्न झाली. 5 मार्च 1929 रोजी खारेपाटण महालातील सोमवंशीय महार बंधूंची सभा संपन्न झाली. 5 मार्च 1938 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानसभेत टोबॅको ड्युटी ॲक्ट अमेंडमेंट बिल म्हणजेच तंबाखू शुल्क कायदा दुरुस्ती विधेयकावर चर्चा केली. 5 मार्च 1939 रोजी जत येथे अस्पृश्य समाजाच्या सभेत बाबासाहेबांनी प्रभावी भाषण केले. 6 मार्च 1932 रोजी सोलापूर येथे आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की महार, मांग, ढोर, चांभार, भंगी या मंडळींनी आपापसात एकी केली पाहिजे. 6 मार्च 1946 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत अनेक विषयांवर चर्चा केली. 6 मार्च 1947 रोजी नागपूरमधील युगांतर हायस्कूलच्या पटांगणात रेवाराम कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले दलित कवींचे संमेलन झाले. 7 मार्च 1928 रोजी न्यायालयाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला गेला. 7 मार्च 1936 रोजी
कामठीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर अस्पृश्यांची जाहीर सभा संपन्न झाली. 7 मार्च 1938 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानसभेत न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर चर्चा केली. 8 मार्च 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगजीवन राम यांचेकडून महत्त्वपूर्ण पत्र आले. 8 मार्च 1939 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलासमोर प्रभावी भाषण केले. 8 मार्च 1952 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई प्रांतिक विधानसभेतून राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली. 9 मार्च 1920 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे महार लोकांची सभा संपन्न झाली. 9 मार्च 1924 रोजी अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी तसेच त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी सरकारसमोर ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतील दामोदर हॉलमध्ये आपल्या सहकाऱ्यांची बैठक घेऊन बहिष्कृत हितकारिणी सभा या नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. स्वतः बाबासाहेब या संस्थेचे अध्यक्ष झाले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे वाक्य या संस्थेचे ध्येय आणि कार्य अधोरेखित करण्यासाठी स्वीकारले गेले. बहिष्कृत हितकारिणी सभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेली पहिली सामाजिक संस्था होती. 10 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दारूबंदीच्या विषयावर प्रभावी भाषण केले. 10 मार्च 1948 रोजी पी.एल. नरसू लिखित ग्रंथ द इसेन्स ऑफ बुद्धिझम म्हणजे बौद्ध धर्माचे सार या ग्रंथाच्या 3ऱ्या आवृत्तीची प्रस्तावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि या ग्रंथाची 3री आवृत्ती प्रकाशित केली. हा ग्रंथ पी.एल. नरसू यांनी 1907 मध्ये लिहिला होता. या ग्रंथाची 2री आवृत्ती 1911 मध्ये अनागरिक धर्मपाल यांनी काढली होती. 10 मार्च 1897 रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा प्लेगमुळे मृत्यू झाला. मित्रांनो, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे. मित्रांनो, आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदतसुद्धा करू शकता. व्हिडिओखालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा या QR कोड किंवा मोबाईल नंबरच्या सहाय्याने सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता. धन्यवाद. जय भीम. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.